त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाबो, ह्या जगावर परमेश्वराचं आणि मायेचं दोघांचं आधिपत्य आहे. परमेश्वराचं संपूर्णतः खरं आधिपत्य परमेश्वराचं आहे आणि आनुषंगिक आधिपत्य मायाचं आहे. माया परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार काम करते, परंतु सर्व जगाचं संचलन, अनंत सृष्टीचं, अनंत ब्रह्मांडाचं संचलन मायाच करते. तर सर्व ब्रह्मांडी एकच माया असं म्हणलेलं आहे. तर ही माया आपल्याला काही देते, जीवाला काही देते आणि परमेश्वर देखील काही देतात. परमेश्वर निरपेक्ष देतात आणि माया अपेक्षा पूर्ण देते. परमेश्वरानं काय दिलं आपल्याला? मायबाबा, परमेश्वरानं आपल्याला पंचमहाभूतं दिली. पृथ्वी दिली राहायला, पृथ्वी दिली विनामूल्य दिली. त्याच्यात काही अपेक्षा नाही परमेश्वराची आपल्याकडून, काही त्यानं 5 पैसे घेतले नाही. तर पृथ्वी दिली, म्हणजे पाणी दिलं, अजिबात पैसे घेतले नाही. परंतु हे जे लोक येतं, सृष्टीतले जीव येतं, त्या जीवानं म्हणजे पृथ्वीवर बी ताबा घेतला. पृथ्वीवर म्हणजे रशियाच्या लोकांना रशियावर ताबा घेतला, अमेरिकेच्या लोकांना अमेरिकेवर ताबा घेतला, भारताच्या लोकांना भारतावर, म्हणजे असा पृथ्वीवर ताबा घेतला. आणि त्यात पुन्हा खालच्या मधातल्या लोकांना, तर जे बलाढ्य होते त्यांनी अनेक शेतं जमिनी आपल्या नावाच्या करून घेतल्या आणि ती सिस्टीम तयार केली आणि त्या सिस्टीमप्रमाणे त्या जमिनी नावाच्या आहेत आणि त्या आपल्याला साधारण माणसाला त्याच्यावर राहू पण देत नाहीत. ते पैसे देण्याशिवाय ते राहू देत नाहीत. एक एक तुकडा ते लाखो रुपयाला विकतात. तर आणि परंतु परमेश्वरानं ज्यावेळेस आपल्याला ही सकळ मानव जीवाच्या हितासाठी पृथ्वी दिलेली राहण्यासाठी, पाणी म्हणजे पाणी हे पिण्यासाठी दिलेले, परंतु तरीही त्यात बी लोकांनी व्यवहार आणला आणि लोकांना ते पाणी विकायला सुरुवात केली आणि विकलं आणि करोड रुपयाची संपत्ती जमवली. तेच म्हणजे अग्नी देखील त्यांनी विकला. बॉम्बे वसई हाय नावाचे हाय तर आपल्या मुंबईला, आणि त्या मुंबईमधून गॅस काढला आणि तो गॅस लोकांनी ज्या सरकारनं विकला आणि ज्या साधारण लोकांसाठी, सर्व लोकांच्या हितासाठी दिलेली गोष्ट ती एकाच्याच ताब्यात गेली. पृथ्वी तेच वायू देखील परमेश्वरानं आपल्याला निरपेक्षपणे दिला होता वायू, परंतु ती वायू बी ऑक्सिजन त्या विकायला सुरुवात केली लोकांना. त्यात बी त्यांनी अर्थकारण आणलं आणि आकाशात देखील विमानं उडविण्यासाठी प्रत्येकाची जे एरिया आहे त्याला क्रायटेरिया म्हणतात, तो क्रायटेरिया ठरलेला आहे. तर पाकिस्तानचा एरिया, त्याच्यातून आपण जाऊ शकत नाहीत, आपल्या याच्यातून पाकिस्तान जाऊ शकत नाही, असा क्रायटेरिया त्यांचा ठरलेला आहे. त्या ठरल्याप्रमाणेच आपल्याला जावं लागतं. तर असं परंतु यामध्ये अर्थकारण आणलं जीवानं, पण परमेश्वरानं मात्र हे आपल्याला निरपेक्षपणे दिलं होतं सगळं आणि निरपेक्षपणे दिलं होतं. पण आपण त्याच्यामध्ये अर्थकारण आणलं. बड्या लोकांनी त्याच्यावर ताबा घेतला, ते बलाढ्य होते आणि गरीब लोक तशीच मेली बिचारे. आणि अशा प्रकारे मायानं परमेश्वरानं आपल्याला दिलं आणि रजोगुण द्याला, पुन्हा तमोगुण द्याला आणि सत्वगुण द्याला. तुम्ही म्हणतात रजोगुण काय आमच्या फायद्याचा आहे का, सत्वगुण आमच्या फायद्याचा आहे का, तमोगुण आमच्या फायद्याचा आहे? व फायद्याचे आहेत. तमोगुण बी तुमच्या फायद्याचा आहे, रजोगुण बी तुमच्या फायद्याचा आहे आणि सत्वगुण बी तुमच्या फायद्याचा आहे. पण तुम्हाला ते योग्य वापरता आले पाहिजे. ते वापरता न आल्यामुळं आपल्याला ते नुकसान करतात. त्यामुळं योग्य कसं वापरायचे ते 3 गुण, तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे गीतेतून. त्यामुळं मग तुमचा फायदा होईल. तर असं आपल्याला परमेश्वराने दिलं, असं शरीर दिलं, पुन्हा मानव देह द्याला
आणि मग मायानं काय दिलं, मायानं हे शरीर तयार केलं आणि परमेश्वर प्रवृत्तीनं आणि आपल्याला त्याच्यात 3 गुणानं बांधून टाकलं आणि 3 गुणानं बांधून टाकलं आणि माया ही आपल्याला सुख साधनाच्या गोष्टी देत असते, पण अपेक्षापूर्वक देते. का का देते आपल्याला ती? कारण आपण त्यातच गुंगून राहावं आणि आपल्याला आपण ह्या परमेश्वराकडे जाऊ नये, परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ नये आणि माया आपल्याच ताब्यात राहावं असं मायाला वाटत असतं. मग मायानं आपल्याला पहिल्यानं तर मायानं फक्त जे लोक होते कोणचे साधू संत होते त्यात लोकांना दूरदर्शी दिसत होतं, पण आज मायानं जनसामान्याला देखील दूरदर्शी केलं. ते दिल्लीमधल्या लोकांची काय परिस्थिती चालली हे खेड्यातला माणूस देखील आज दूरदर्शनद्वारे बघू शकतो. ही मायानं दिलेली आपल्याला एक साधन आहे, सुखाचं साधन. पुन्हा दूरदर्शन, लॅपटॉप, मोबाईल, आता हा मोबाईलचा जमाना आहे आणि हेच हे साधनं दिले, लॅपटॉप मोबाईल हे कोण दिले? हे मायानं दिले, परमेश्वरानं दिलेले हे साधनं नाहीत, हे मायानं दिले. आणि मायानं काय दिले आपल्याला? मायानं हे तिचे लेकरं येतं कोण, लॅपटॉप, मोबाईल, टी व्ही हे सगळे त्या मायेचे लेकरं आहेत आणि त्या आपल्याला जीवाला बिघडण्यासाठी मायेनं हे पाठवून दिलेले आहेत. आणि म्हणून हे लेकरं आपल्याला बिघडितात. बघा तुम्हाला मोबाईल किती बिघडितो. अहो काल तर टी व्हीवर याच्यावर मोबाईलवर यूट्यूबवर पाहिलं मी, एक बाई जेवण करू लागली आणि जेवण करत असताना मोबाईल बघू लागली आणि मोबाईल बघत असताना ती भाजीमध्ये पोळी बुडून खाऊ लागली. आणि पण मग एका बाईनं काय केलं, तिची ती भाजी काढून घेतली आणि शेणाची वाटी तिथं ठेवली, तर ती शेणाच्या वाटीत देखील ते भाकरीचे तुकडे बुडून खाऊ लागली. बघा आपण किती त्याच्या आरी गेलो. तर मग हे कोणाचं लेकरू आहे? मायेचं लेकरू. मायेनं आपल्याला बिघडण्यासाठी पाठवलेले हे लेकरं आहेत. तर प्रत्येक माणसाजवळ आज शेळ्या सांभाळणारा पोरगा आहे, त्याच्या देखील हातात म्हणजे अँड्रॉइड मोबाईल आहे, अँड्रॉइड. आणि मोठ्या लोकांच्या लेकराच्या हातात तर आज 40-40, 50-50 हजाराचे मोबाईल आहेत. तर ते कोणचा ॲपल असे बऱ्याच प्रकारचे त्याचे नाव देखील माहीत नाहीत आपल्याला. असे बडे प्रकारचे मोबाईल त्या लोकांच्या हातात येत आहेत. आणि मग परमेश्वराजवळ मग मी एकदा प्रवचनाला गेलो होतो, तर मग एका म्हातारीनं मला विचारलं, आडविलं, म्हणे तुम्ही श्रीकृष्ण महाराजांची फार महती सांगितली, गीतेचं ज्ञान तुम्ही सांगितलं, तुम्हाला गीतेचं ज्ञान आहे मी मानते, परंतु मला सांगा मग आज या मोबाईलचा जमाना आहे, मग देवाचा मोबाईल कोणचा आहे सांगा मला. आणि मग बापू खरंच आपण जर विचार केला तर 10 आकडे असतात मोबाईलचे. 10 आकडे जर आपण योग्य जोडले तर ते जर दाबले तर आपला अमेरिकेला इथून म्हणजे 7 समुद्राच्या पलीकडे अमेरिका आहे, पण तिथं देखील आपला फोन लागू शकतो. तर मग परमेश्वर तर फार चैतन्यपर बसलेले आहेत, मग त्याचा मोबाईल कसा लागावा? त्याला मोबाईलच नाही का? त्याला बोलवण्याचं काही साधनच नाही का? आहे माय बाबा. तर परमेश्वराचे श्रीकृष्ण महाराज ते चैतन्यपर बसलेले आहेत, पण त्याचा बी मोबाईल आहे, पण त्याचा मोबाईल 6 अंकी आहे. तर ते 6 अंक जर आपण दाबले तर तिकडून परमेश्वर तुम्हाला म्हणजे हॅलो म्हणल्याशिवाय राहणार नाही. तर कोणतं आहे ते आकडे? तर पहिली गोष्ट, पहिला आकडा आहे निर्माण मोहा, म्हणजे संसाराची आसक्ती सोडा. आसक्ती सोडली की 1 नंबर तुमचा लागला म्हणून समजा, 1 नंबर तुम्ही डायल केला. निर्माण मोहा जित्संग दोषा, तुमचे जे इंद्रिय येतात 10 इंद्रिय ते ताब्यात ठेवा. ते जर तुम्ही ताब्यात ठेवले की तुमचा दुसरा नंबर लागला म्हणून समजा. आणि जित्संग दोषा नित्य परमेश्वराचं चिंतन करा. जर तुम्ही नित्य परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराचं ऐकलं आणि देशाच्या शेवटी गेले, झाडाच्या तळवटी बसले, परमेश्वराचं चिंतन केलं, तर तुम्हाला मृत्यू येतो. आणि मृत्यू आला की तुम्हाला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होतो आणि तिथून परमेश्वर तुम्हाला काढून घेऊन जातात. हा 3रा नंबर लागला तुमचा. निर्माण मोह जित्संग दोषा आणि नित्य परमेश्वराचं चिंतन केलं की तुमचा 3रा नंबर बरोबर लागला. नित्य परमेश्वराचं चिंतन करणे
हे देखील हा एक नंबर आहे. 6 नंबर आहेत. निर्माणमोह, जितसंग दोषा, आध्यात्मनित्या, कामातून विनिवृत्त व्हा, काम जीवनाचा त्याग करा. हा एक तुमचा 4था नंबर आहे. विनिवृत्त, द्वंद्व मुक्ता, सुख दुःखासारखे द्वंद्व आहेत. ते सुख खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे. तर तुम्हाला मी सांगतो, सुख कसं खोटं आहे, दुःख कसं खोटं आहे. मी समजा मुंबईला नोकरीला आहे आणि माझी आई वारली खेड्यात, म्हातारी होऊन वारली, तर मग मला समजलंच नाही 8 दिवस, तर मला दुःख होईल का? अजिबात नाही. म्हणजे दुःख खोटं आहे का नाही? दुःख खोटं आहे, सुख खोटं आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराजांनं स्वतः अनुभव घेऊन सांगितलं की सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभ जय जेव ततो विधाय जसो नैव पाप मोहापसी. सुख आणि दुःख समान मानण्याचा जे सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये दिलेला आहे. कारण सुख दुःख खोटे, तर आपल्याला सुख दुःख संज्ञे व्हायचं आहे. आणि असं द्वंद्व मुक्ता, सुख दुःख संज्ञे, सुख दुःखाच्या पार जायचं आहे आपल्याला. हा 6वा नंबर आहे. पहिला नंबर कोणचा आहे? निर्माणमोह. दुसरा निर्माणमोह, जितसंग दोषा. तिसरा आध्यात्मनित्या, विनिवृत्त कामा, द्वंद्व मुक्ता आणि सुख दुःख शोधणे. आणि असा अमूढ झालेला असे 6 नंबर जर तुम्ही डायल केले आणि 6 नंबर डायल केले की तिकून परमेश्वराला तुमचा फोन लागतो आणि परमेश्वर तुमचा फोन उचलतात आणि तिकडून तुम्हाला ते हॅलो म्हणतात, हॅलो. आणि मग त्यावेळेस तुमचं भलं होते मायबाबा. त्यामुळं परमेश्वराचे जे नंबर आहेत ते ध्यानात ठेवा. आणि निर्माण व्हा, जितसंग दोषा व्हा, आध्यात्मनित्या व्हा, विनिवृत्त कामातून विनिवृत्त व्हा, द्वंद्व मुक्त व्हा. आणि अशा अमूढ झालात तुम्ही की तुम्हाला परमेश्वर त्यांच्या धामाला नेतात, त्यांच्यासारखं करतात आणि त्यांच्याजवळ जो आहे असलेला आनंद तुम्हाला देतात मायबापो. तर तुम्ही हा आनंद प्राप्त करा, अशी मी आज दिवाळीच्या सणानिमित्त तुम्हाला म्हणजे विनंती करतो. आणि हा दिवाळीचा आनंद घेण्यापेक्षा परमेश्वराचा आनंद घ्या आणि आपलं जीवन सुखकर बनवा, अशी तुमच्या चरणी लागून विनंती करतो. आणि तुम्हाला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि मी पहिला झालं तुम्हाला कधीच म्हणलो नाही बाबा की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पण आज तुम्हाला पुनश्च म्हणतो की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असताल तर, आणि मायबाबो सुखी राहा, समाधीने राहा आणि बी हॅपी, सुखी व्हा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.